हॅलो ब्युटिफुल लेडीज, सुनबाई स्वॅगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी व्हिडिओची सुरुवात करत आहे अशा सुंदर अशा फुलांपासून. बघा किती छान अशी फुलं आलेली. तर आज अशा सुंदर फुलांसारख्याच मुलांना बघायला मी जाणार आहे. मी कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. चला तर मग बघूया. तर आज आहे माझ्या मुलाचा ॲन्युअल डे आणि त्याला मला आज रेडी करून घेऊन जायचं होतं. आणि त्याचा जो डान्स थीम होता त्यासाठी त्याला फाउंडेशन आणि लिपस्टिक लावायला सांगितली होती. त्यासाठी तो तयार नव्हता, पण हे सगळ्यांना स्ट्रिक्टली फॉलो करायचं होतं, त्यामुळे त्याला हे सगळं लावायला लागलं. तर मी ते त्याला आधी क्रीम लावून घेतली होती मॉइश्चरायझरची, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी फाउंडेशन लावलं होतं, कारण त्या स्किनला काय ॲलर्जी वगैरे नको व्हायला म्हणून. लहान मुलं आहेत, त्यांच्या स्किनला सूट होईल नाही होईल माहिती नाही ना आपल्याला, त्यासाठी मी हे नंतर फाउंडेशन लावलं त्याला. हाँ, हमारे बच्चे के लिए ओरिजिनल प्रोडक्ट यूज़ करना प्लीज़। बच्चा ओरिजिनल है, डमी आइटम नहीं है। लहान मुलांना या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे आपल्यामध्येच खूप पेशन्स लागतात, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी काही आवडत नसतात. पण आता त्याला करायचंच आहे म्हटल्यानंतर आता घेतोय करून. आता तो बघा त्याचा तोंड बघा कसा करतोय तो. त्याला हे सगळं आवडत नाही आहे, पण करावं लागतं. आता हा मोठा टास्क होता माझ्यासाठी त्याला लिपस्टिक लावणे, कारण त्याचे लिप्स खूपच छोटे आहेत. तो जो लिपस्टिकचा ब्रश होता तोही त्याच्या लिप्ससमोर खूप मोठा वाटत होता. कशी लावू काय लावू मलाच कळत नव्हतं लिपस्टिक. बघा लावताना पण बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, त्यात अजून लाईट गेली. त्याला छान असं तयार केल्यानंतर मग आम्ही निघालो. उशीर नको व्हायला म्हणून आम्ही थोडंसं लवकरच निघालेलो होतो. आता मुलांना सोडलेलं आहे आम्ही आतमध्ये. पॅरेंट्सने थांबवलेलं आहे ते बाहेर, म्हणून आम्ही असं थांबलो इथे वाट बघत की आम्हाला कधी बोलवत आहेत आतमध्ये. बघूया आता बोलवलं पॅरेंट्सला की मग आपण पण जाऊया आतमध्ये. आता बाहेर थांबून करणार काय म्हणून मी असं जरा शोधायला लागले. काय शोधते म्हणजे मी फोटो काढायला जरा जागा शोधत होते की कुठे फोटो काढू. मग इथे अशी उभी राहिले आणि छान असे फोटो काढून घेतले जरा. मग आता वेळ घालवायचाच आहे तर काय करणार. मग आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि हे असं केलेलं होतं. इथे रांगोळी काढलेली होती छान. आणि हे ग दी माडगुळकर नाट्यगृह होतं, तिथे होता हा ॲन्युअल डेचा फंक्शन. इथे असे लहान मुलं सगळे फोटो काढत होते सुंदर सुंदर. त्यानंतर आम्ही बसलो असे आतमध्ये जाऊन, फ्रंट सीटवरतीच बसलो होतो, कारण लांबून काही दिसत नाही आपलं बाळ काय करते आणि काय नाही, डान्स करते का नाही हे बघण्यासाठीच आम्ही समोरच बसलेलो होतो. मग लगेचच डान्स परफॉर्मन्स चालू झालेले होते. तर यांचा जो ॲन्युअल डेचा थीम होता तो होता युगांतर. म्हणजे जे प्रत्येक युगामध्ये जे राजे महाराजे होऊन गेले, जे बादशाह होते त्यांना रिप्रेझेंट केलेलं होतं या छोट्याशा अशा मुलांनी. तर खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे बघा, किती छान असं ॲक्ट केलेलं आहे यांनी. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला एवढं प्रॉपरली दिसत नाही आहे, पण आम्ही जेव्हा समोर प्रत्यक्षात बघत होतो तेव्हा खूप छान वाटत होतं. हा जो डान्स आणि ॲक्ट आहे तो चोला एम्पायरवरती होता. खूप छान केलं होतं याही मुलांनी. आता हा जो परफॉर्मन्स आहे ते तुम्हाला गाणं बघूनच कळेल की कोणाचा आहे. नेक्स्ट परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला होता तो ॲक्ट या छोट्याशा मुलांनी केलेलं होतं. खूप छान केलं होतं हे पण.
आणि हा होता माझ्या मुलाचा डान्स, आर्यभट युग जे होतं त्याच्यावरती त्यांनी डान्स आणि ॲक्ट असं दोन्ही केलेलं होतं. सहायकं विनयवत्या शून्यस्य आविष्कर्ता गोलस्य स्वामी सीमा भजतो महाज्ञानी शून्यस्य आविष्कर्ता गोलस्य स्वामी सीमा भजतो महाज्ञानी आर्यभटीये ग्रंथे निहितं सवितवान् महान् चंद्ररहस्यावरणं छिन्नवान् ज्ञानात् पृथ्वीभ्रमण सत्यं घोषितवान् बलेन रात्रौ दिनस्य समर्पणकारणं व्याख्यातवान् फलेन. सगळेच डान्स परफॉर्मन्स छान होते, पण मला सगळे शूट करणं शक्य नव्हतं, त्यामुळे जेवढे जमले तेवढेच मी शूट केले. तुम्हाला यातला कोणता परफॉर्मन्स आवडलेला आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा. असेच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.